अजून हा ताईच नाव पुकार की उभे राहा. शीतल मोहन पवार उभे राहा. अनिता विजय पवार नाव पुकार की उभे राहायचं. सोनवणे सुशीला भाऊ मोरे मनीषा शांताराम पवार पूजा अजय पवार. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सणवार आहेत. त्यातला दिवाळी हा सगळ्यात महत्त्वाचा सण. या दिवाळीच्या दिवसात शहरवासी मोठ्या दिवाळी आनंदाने साजरी करीत असतात. पण अशा वेळेस असे काही गोरगरीब आहेत की त्यांना ही आपल्या दिवाळीच्या आनंदात सहभागी करून घेण्यासाठी धडपड मंच आणि इथले तरुण मंडळीचे हे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आम्ही केलेला आहे. यामध्ये कोऱ्या साड्या, सेमी पैठणी असलेल्या साड्या आणि त्याचप्रमाणे गोड पदार्थही त्याबरोबर दिलेले आहे. आणि आपल्या आनंदामध्ये, दिवाळीच्या आनंदामध्ये त्यांना सहभागी करून घेण्याचा हा एक आमचा छोटासा प्रयत्न आहे. आणि या करण्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो. हे दिल्यानंतर या गोरगरीब भगिनींच्या चेहऱ्याचा आनंद पाहण्यासारखा असतो. तो आनंद बघण्यासाठी आम्ही येतो. त्याने मोठं समाधान वाटतं की आपली आठवण ठेवणारे कोणीतरी बांधव या जगामध्ये आहे. याच्याबद्दल ते आमचा आभार मानतात. म्हटलं आभार मानू नका, हे आमचं कर्तव्य म्हणून आम्ही येतो. आणि अशा दिवाळीच्या आनंदामध्ये त्यांना आम्ही सहभागी करून घेतलं. आणि दिवाळीच्या त्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा जर दिल्यात त्याप्रमाणे आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारा दिवाळीचा सण हा सर्व सामाजिक स्तरामध्ये आनंदाने साजरा केला जावा यासाठी येवला तालुक्यात कार्यरत असलेला धडपड मंच व त्या धडपड मंचाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रभाकर झळके सर, त्याचबरोबर श्री विकास शिंदे व त्यांचे सर्व मित्रपरिवार या माध्यमातून आज येवला तालुक्यातील कुटुंबगाव बुद्रुक या ठिकाणी महिलांना साडी वाटप व त्याचबरोबर दिवाळीचे फरार वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. धडपड मंचाचे प्रभाकर झळके सर हे दरवर्षी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा कार्यक्रम आयोजित करून सामाजिक बांधिलकी जपण्याचं फार महत्त्वाचं आणि मोलाचं काम ते गेली अनेक वर्षापासून करत आहे. यावर्षीसुद्धा या ठिकाणी कुटुंबगाव बुद्रुक या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करून त्यांनी सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा मानस आणि ते जपलेली आहे या माध्यमातून दिसून येतं. मी श्री झळके सर त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचे हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो.